बातमी आहे सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूनची। गेल्या 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस राज्यात हळूहळू का होईना मान्सून सक्रिय व्हायला सुरुवात झाली। तळ कोकणात रखडलेल्या मान्सूननं आगेकूच केली। पावसानं अलिबागसह मुंबई पुण्यापर्यंत मजल मारली। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो। आज सकाळपासूनच कोकण, मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली। मुंबईसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे असून येलो अलर्ट देण्यात आला। कोकण किनारपट्टीवर सुद्धा पाऊस पडताना दिसतोय। पूर्ण पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। 65 मिलीमीटर पाऊस जर झाला तर पेरणी करू शकता। तसंच सध्या होणाऱ्या पावसानंतर शेतकरी पेरणी करू शकतो, पण कृषी विभागांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन वेधशाळेकडून करण्यात आलेलं आहे। आता जर बघितलं तर कोकण किनारपट्टी त्याचबरोबर अरबी समुद्रातील बहुतांश ठिकाणी क्लाउड किंवा ढग फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसतोय। आणि आजचं जर बघितलं तर मान्सून पुढे सरकलेला आहे। मुंबईसह अजून महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये तो येणाऱ्या 48 तासामध्ये येण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा नाही की पूर्ण महाराष्ट्र तो कव्हर करेल, परंतु मुंबईसह अजून काही भाग तो कव्हर करू शकतो।